प्रतिनिधी सभा कोणती होती, त्या प्रतिनिधी सभेचा इतिहास, त्याचप्रमाणे भारतामधल्या प्रतिनिधी सभेचा इतिहास 1857 ते 1952 या कालखंडामध्ये वेगवेगळ्या घटकातून भारतामध्ये प्रतिनिधी सभा कशी विकसित झाली आणि आधुनिक काळामध्ये लोकसभा असेल, विधानसभा असतील, ग्रामपंचायत असेल, जिल्हा परिषद असतील, या प्रतिनिधी सभा कशा निर्माण झाल्या या संदर्भातला विचार मागच्या काही व्हिडिओमध्ये केलेला आहे. त्यानंतर आपण मागच्या व्हिडिओमध्ये प्रतिनिधित्वाच्या पद्धती, आपल्या अभ्यासक्रमामध्ये असणाऱ्या 3 पद्धतींचा विचार आपण केला. निवडणुकीच्या द्वारे मतदान केलं जातं आणि मतदानातून प्रतिनिधींची निवड केली जाते, ती एक पद्धत. दुसरी नेमणुकीची पद्धत, राजकीय पदे असतील किंवा शासकीय पदे असतील, ही पदे एका व्यक्तीकडून नेमली जातात. जसं आपण पाहिलं की राज्यपालाचं पद जे असतं, हे राज्यपालाचं पद नेमणुकीच्या तत्वाद्वारे भरलं जातं. त्याचप्रमाणे दबाव गट असतील, हितसंबंधी गट असतील, हे हितसंबंधी गट बिगर शासकीय प्रतिनिधित्व करत असतात आणि ते लोकांचे प्रश्न मांडण्याचं काम करीत असतात, म्हणून त्यांना आपण बिगर शासकीय प्रतिनिधित्वाची पद्धत असं म्हणत असतो. अशा प्रकारच्या 3 पद्धतींचा विचार आपण मागच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे. निवडणूक, नेमणूक आणि बिगर शासकीय. यापैकी निवडणूक पद्धती जी आहे, ही पद्धती प्रतिनिधित्वाची सर्व लोकप्रिय अशा प्रकारची पद्धत मानली जाते आणि 99% देशांमध्ये प्रातिनिधिक लोकशाहीचा स्वीकार केलेला आहे आणि प्रातिनिधिक लोकशाहीमध्ये निवडणुका घेतल्या जातात आणि निवडणुकीच्या द्वारे प्रतिनिधींची निवड केली जाते आणि त्याच्याद्वारे प्रातिनिधिक लोकशाहीमध्ये निवडणुकांना महत्त्व प्राप्त झालेलं असतं. आणि त्याच्यामुळे या ज्या निवडणूक पद्धती जे, या निवडणूक पद्धतींचं 2 भागांमध्ये असणारं वर्गीकरण जे आहे, या वर्गीकरणाचा आपल्याला या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यास करायचा आहे. निवडणूक पद्धतीच्या वर्गीकरणाचा विचार जर आपण केला तर त्याच्यामध्ये पहिला भाग जो सांगितला तो म्हणजे एका मतदारसंघातून निवडलेल्या उमेदवारांची संख्या, आणि दुसरा भाग आहे की एका मतदारसंघातून निवडून येण्यासाठी आवश्यक असणारी मते. हे 2 निवडणूक पद्धतीचं 2 भागांमध्ये वर्गीकरण केलं जातं. निवडणूक असते, परंतु निवडणुकीमध्ये एका मतदारसंघातून किती उमेदवार निवडून द्यायचे याच्यावरूनही निवडणुकीचे 2 प्रकार पाडले जातात. त्याचप्रमाणे एका मतदारसंघातून निवडून येण्यासाठी किती मतं लागतात त्याच्याही 3 पद्धती आहेत आणि त्या 3 पद्धतीनुसार निवडणुकीचे 3 प्रकार त्या ठिकाणी पाडले जातात. त्यांचा आज आपल्याला विचार करायचा आहे. तर त्याच्यामधला पहिला विचार जो आहे, हा विचार करत असताना आपल्या लक्षात येतं की एका मतदारसंघातून निवडलेल्या उमेदवारांची संख्या किती आहे याच्यावरून 2 प्रकार पाडले जातात. तर त्याच्यामध्ये एक असतो, आपण पाहिलं की निवडणूक असते, या निवडणुकीमध्ये मतदार असतो, मतदान करीत असतात, परंतु मतदान करीत असताना त्याचा एक मतदारसंघ निर्माण केलेला असतो. मग हे जे मतदारसंघ असतात, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की मतदारसंघ लोकसंख्या आणि भूप्रदेशाच्या आधारावर साधारणतः मतदारसंघ निर्माण केलेले असतात. मग हा जो मतदारसंघ असतो, या मतदारसंघातून किती उमेदवारांची निवड करायची याच्यावरून निवडणुकीचे 2 प्रकार पाडले जातात. त्याच्यामध्ये पहिलं एक प्रतिनिधी मतदारसंघ, की ज्या मतदारसंघातून एका वेळी मतदान केलं जातं आणि मतदान करून एकाच उमेदवाराची निवड केली जाते, त्याला म्हटलं जातं एक प्रतिनिधी मतदारसंघ. लक्षात घ्या की निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क असतो, मतदानाला मतदारसंघ निर्माण केले जातात. मग त्या मतदारसंघामध्ये 10 उमेदवार उभे राहिलेले असतील, निवडणूक लढवण्याचं प्रत्येकाला स्वातंत्र्य असतं, ते निवडणूक लढवतात आणि मग निवडणूक लढवण्याचं त्यांना स्वातंत्र्य असलं तरी त्यांनी निवडणूक लढवल्यानंतर मतदान होतं, त्या मतदानातून किती जणांची निवड करायची. तर ज्या वेळेला मतदानानंतर मतमोजणी केली जाते, तर त्या मतमोजणीमध्ये जेव्हा एकाच प्रतिनिधींची निवड केली जाते त्याला म्हटलं जातं एक प्रतिनिधी मतदारसंघ. आपण भारताचा विचार जर आपण केला तर भारतामध्ये लोकसभेची मतदारसंघ असतील किंवा विधानसभेचे मतदारसंघ असतील, तर हे मतदारसंघ एक प्रतिनिधी मतदारसंघ मानले जातात.
एका मतदारसंघातून एकाच प्रतिनिधीची निवड केली जाते. जसं आपण पाहिलं असेल तर आपला बुलढाणा लोकसभेचा मतदारसंघ आहे, तर याच्यामध्ये एकाच उमेदवाराची आपण निवड करत असतो आणि साहजिकच आहे एक प्रतिनिधी असल्यामुळे मतदान करत असताना मतदाराला एकाच उमेदवाराची निवड करायची असते, त्याच्यामुळे तो एकच मत देण्याचा त्याला अधिकार जो आहे अधिकार असतो आणि मतमोजणी करत असताना त्याच्या मताचं मूल्य एकच मानलं जातं, त्यांनी एकच मत दिलेलं असतं. मताचंही मूल्य एकच मानलं जातं. समानतेच्या तत्वानुसार भारतामध्ये विचारायचा म्हटलं तर भारतामध्ये प्रौढ मताधिकार पद्धती आहे आणि मतदानाची समानता आहे. सगळ्यांच्या मतांचं मूल्य समान आहे आणि त्याच्यामुळे समानतेच्या तत्वानुसार प्रत्येक जण एकच मत देतो. मतमोजणी करताना त्याच्या मताचं मूल्य समान असतं आणि त्याच्यातून जितके उमेदवार उभे असतील त्या उमेदवारातून एका उमेदवाराची निवड केली जाते. म्हणून त्या मतदारसंघाला एक प्रतिनिधी मतदारसंघ असं म्हटलं जातं. त्यानंतर दुसरा प्रकार आहे बहु. एक आणि बहु. बहु म्हणजे आपल्या लक्षात येतं एकापेक्षा जास्त, की ज्या मतदारसंघामध्ये ज्यावेळी एकाच वेळी एकापेक्षा जास्त उमेदवारांची निवड केली जाते असे जे मतदारसंघ असतात त्या मतदारसंघांना बहुप्रतिनिधी मतदारसंघ असं म्हटलं जातं किंवा बहुसदस्यीय मतदारसंघ म्हटलं जातं. मग या मतदारसंघातून एकाच वेळेला निवडणूक होते आणि निवडणूक होत असताना मतदान घेतलं जातं आणि मतदानातून मतमोजणी केली जाते आणि त्यावेळेला एकापेक्षा जास्त उमेदवारांची निवड त्या मतदारसंघातून केली जाते. त्याला आपण म्हणतो बहुसदस्यीय मतदारसंघ. भारताचा विचार करत असताना आपल्याला लक्षात येईल की भारतामध्ये लोकसभा आणि विधानसभा जी आहे या विधानसभेसाठी एक सदस्यीय मतदारसंघ आहेत, परंतु भारतामध्ये आपण राज्यसभेची निवडणूक जर आपण पाहिली तर राज्यसभेचे जे अनेक मतदारसंघ आहेत हे अनेक मतदारसंघ बहुप्रतिनिधी मतदारसंघ मानले जातात. कसे बहुप्रतिनिधी मतदारसंघ मानले जातात याचा विचार जर आपण केला तर आपल्या लक्षात येईल की आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र आहे. प्रत्येक घटक राज्य जे आहेत हे घटक राज्य राज्यसभेसाठी एक मतदारसंघ मानलं जातं. ज्याप्रमाणे आपण विचार केला तर लोकसंख्या आणि भूप्रदेशाच्या आधारावर लोकसभेचे मतदारसंघ निर्माण केले. बुलढाणा मतदारसंघ असेल, वाशिम मतदारसंघ असेल, हे लोकसंख्या आणि भूप्रदेशाच्या आधारावर निर्माण केले. परंतु राज्यसभा जी आहे या राज्यसभेचा विचार जर केला तर राज्यसभा हे घटक राज्यांचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह मानलं जातं आणि त्याच्यामुळे एक घटक राज्य जे आहेत हे घटक राज्य त्या राज्यसभेचा मतदारसंघ मानला जातो. म्हणून मग महाराष्ट्र असेल हा एक मतदारसंघ मानला जातो, उत्तर प्रदेश असेल उत्तर प्रदेश एक मतदारसंघ मानला जातो, बिहार असेल बिहार एक मतदारसंघ मानला जातो. प्रत्येक घटक राज्य एक मतदारसंघ मानला जातो आणि प्रत्येक घटक राज्यातून राज्यसभेवर दर 2 वर्षांनंतर किती प्रतिनिधी निवडून द्यायचे याची संख्या ठरवलेली आहे. याचा उदाहरण आपण पाहिलं असेल तर महाराष्ट्राचा विचार जर केला तर महाराष्ट्र हा राज्यसभेचा एक मतदारसंघ आहे. महाराष्ट्राचा राज्यसभेचा मतदारसंघ आहे आणि महाराष्ट्रामध्ये एकंदर उमेदवार आहेत 288. महाराष्ट्राची जी विधानसभा आहे त्या विधानसभेमध्ये एकूण आमदारांची संख्या जी आहे ही संख्या आहे 288. या 288 आमदारांना मतदान करण्याचा अधिकार असतो आणि महाराष्ट्रातून राज्यसभा जी आहे या राज्यसभेवर 19 प्रतिनिधी निवडले जातात. आणि मग हे 19 प्रतिनिधी एकाच वेळेला 19 प्रतिनिधी निवडले जात नाही, दर 2 वर्षानंतर निवडणूक होते. ज्या सभासदांचा कार्यकाल 6 वर्षाचा संपला असेल असे उमेदवार त्या ठिकाणी निवडले जातात. मग अनेक वेळेला या राज्यसभेच्या मतदारसंघामध्ये एकापेक्षा जास्त उमेदवाराची निवड करावी लागते आणि मग ही निवड करीत असताना आपण या ठिकाणी एकापेक्षा जास्त उमेदवारांची निवड करीत असतो. मतदारसंघ एकच आहे, महाराष्ट्र राज्यसभा निवडणूक मतदारसंघ, परंतु त्यावेळेला एकापेक्षा जास्त उमेदवारांची निवड आपण या मतदारसंघातून करत असतो. म्हणून हा जो मतदारसंघ आहे या मतदारसंघाला आपण बहुप्रतिनिधी मतदारसंघ असं म्हणत जे हे म्हटलं जातं. म्हणजेच आपण थोडक्यामध्ये विचार करत असताना एका मतदारसंघातून निवडणूक पद्धतीचं वर्गीकरण पाहताना एका मतदारसंघातून किती प्रतिनिधी निवडले जातात याच्यावरून निवडणूक पद्धतीचे 2 भाग केले जातात. एक आहे एक प्रतिनिधी मतदारसंघ आणि दुसरं आहे बहुप्रतिनिधी मतदारसंघ.
की ज्या वेळेला एका मतदारसंघातून एकाच उमेदवाराची निवड केली जाते त्याला आपण एक प्रतिनिधी मतदारसंघ असं म्हणत असतो. भारतामध्ये लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल याचे मतदारसंघ एक प्रतिनिधी मतदारसंघ आहेत. त्याचप्रमाणे ज्या वेळेला एका मतदारसंघातून एकाच वेळी एकापेक्षा जास्त उमेदवाराची निवड केली जाते त्याला म्हटलं जातं बहुप्रतिनिधी मतदारसंघ. साधारणतः विचार करत असताना आपल्या लक्षात येईल की भारतामध्ये राज्यसभा जी आहेत या राज्यसभेचा विचार आपण केला तर राज्यसभेमध्ये काही मतदारसंघ एक प्रतिनिधी आहेत तर काही मतदारसंघ बहुप्रतिनिधी आहेत. महाराष्ट्राचा विचार जर आपण केला तर महाराष्ट्रामधून राज्यसभेवर एका वेळेला 2 पेक्षा जास्त प्रतिनिधींची निवड केली जाते आणि त्याच्यामुळे हा मतदारसंघ मानला जातो बहुप्रतिनिधी मतदारसंघ मानला जातो. त्यानंतर निवडणूक पद्धतीचा विचार करीत असताना आपल्याला दुसरं वर्गीकरण सांगितलं जातं ते म्हणजे मतदारसंघातून निवडून येण्यासाठी आवश्यक असणारी मते. पहिला आपण उमेदवार किती निवडून द्यायचे याच्यावरून 2 प्रकार, एक सदस्यीय मतदारसंघ आणि बहुसदस्यीय मतदारसंघ हे 2 भाग आपल्या निवडणूक पद्धतीच्या पहिल्या प्रकाराचे आपण पाहिलेले. आता आपल्याला दुसरा प्रकार पाहायचा की निवडणूक आहे. मग या निवडणुकीमध्ये मतदार उभे राहतात, मतदारांना मतदान केलं जातं, मग मतमोजणी केली जाते आणि मतमोजणी केल्यानंतर तो उमेदवार निवडून येण्यासाठी त्या मतदाराला किती मतं आवश्यक आहेत की किती मतं प्राप्त झाली की तो निवडून आला असं मानलं जातं. ती जी मतं आहेत ती आवश्यक असणारी निवडून येण्यासाठी आवश्यक असणारी जी मतं आहेत त्या मतावरून 3 पद्धती मानल्या जातात. त्याच्यामध्ये पहिली पद्धत आहे अनेकत्व पद्धत, दुसरी पद्धत आहे बहुमत पद्धत आणि तिसरी पद्धत आहे प्रमाणशीर पद्धत. पुन्हा लक्षात घ्या की मतदारसंघातून निवडून येण्यासाठी उमेदवाराला किती मतं आवश्यक असतात याच्यावरून निवडणूक पद्धतीचे 3 भाग केले जातात. त्याच्यामध्ये पहिला आहे अनेकत्व, दुसरा आहे बहुमत आणि तिसरा आहे प्रमाणशीर. या 3ही पद्धतींचा आपल्याला थोडक्यामध्ये अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. तर त्याच्यामध्ये पहिली पद्धत आपण जर पाहिली तर पहिली पद्धत आहे अनेकत्व. अनेकत्व म्हणजे काय तर या साधारणतः अनेकत्व आणि बहुमत या ज्या 2 पद्धती आहेत या पद्धती एक प्रतिनिधी मतदारसंघासाठी वापरल्या जातात आणि तिसरी प्रमाणशीर प्रतिनिधित्वाची पद्धत जी आहे ही पद्धत बहुप्रतिनिधी मतदारसंघासाठी वापरली जाते. लक्षात घ्या आपण पाहिलं होतं एक प्रतिनिधी म्हणजे ज्या वेळेला मतदारसंघातून एकच उमेदवार निवडायचा असतो त्याला आपण म्हणतो एक प्रतिनिधी, एकापेक्षा जास्त निवडतो त्याला आपण म्हणतो बहुप्रतिनिधी. यापैकी अनेकत्व आणि बहुमत या ज्या 2 पद्धती आहेत या पद्धती साधारणतः एक प्रतिनिधी मतदारसंघासाठी वापरल्या जातात. मग त्याच्यामध्ये अनेकत्व पद्धत म्हणजे काय तर साधी सोपी आहे की अनेकत्व म्हणजे काय की मतदारसंघ आहे, मतदारसंघामध्ये निवडणूक होते, मतदान केलं जातं, मतदान झाल्यानंतर मतमोजणी केली जाते आणि या मतमोजणीमध्ये उमेदवार उभे राहतात. या उमेदवारापैकी जेवढे उमेदवार उभे आहेत त्याच्यापैकी ज्या उमेदवाराला सर्वात जास्त मतं प्राप्त झालेली असतील तो उमेदवार त्या मतदारसंघातून निर्वाचित घोषित केला जातो. साधं सोपं उदाहरण जर आपण पाहिलं तर आपल्याला लक्षात येतं की आपल्या पुस्तकामध्ये उदाहरण दिलेलं आहे की एखादी धावण्याची शर्यत असेल तर त्या धावण्याच्या शर्यतीमध्ये 100 मीटर धावण्याची शर्यत आहे आणि 100 मीटर धावण्याच्या शर्यतीमध्ये 20 ते 25 जण त्या ठिकाणी धावण्यासाठी शर्यतीमध्ये एकाच वेळेला उभे आहेत आणि मग एकाच वेळेला उभे असल्यानंतर एकाच वेळी ती धावण्याची शर्यत सुरू झाली आणि धावण्याची शर्यत सुरू होत असताना जो स्पर्धक प्रथम अंतिम रेषा पार करतो तो त्या 15 मधून विजयी झाला असं म्हटलं जातं. मग त्याला ती 100 मीटर पार करण्यासाठी किती सेकंद लागले, 4 सेकंद लागले का 10 सेकंद लागले का 5 सेकंद, 1 मिनिट लागला का 2 मिनिट लागले, मिनिट किती लागले हे महत्वाचं नाही की जे 15 आहेत त्या 15 पैकी प्रथम कोणी पूर्ण केली, ज्यांनी प्रथम अंतिम रेषा पार केली तो त्या स्पर्धेमध्ये विजयी घोषित केला जातो. तसंच त्या ठिकाणी पाहत असताना वेळ किती लागला हे महत्वाचं नाही, कोणी प्रथम पूर्ण केली ही मत त्या ठिकाणी महत्वाची मानली जाते. तेच तत्व अनेकत्वामध्ये लागू केलं जातं की ज्या वेळेला एक प्रतिनिधी मतदारसंघ असतात
या एकप्रतिनिधी मतदारसंघामध्ये जेवढे उमेदवार उभे असतात त्या उमेदवारांना निवडणुकीची मतमोजणी केली जाते आणि या मतमोजणीमध्ये त्या उमेदवारातून ज्या व्यक्तीला सर्वात जास्त मतं प्राप्त झालेली आहेत तो उमेदवार निर्वाचित घोषित केला जातो. साधं सोपं उदाहरण आपण या ठिकाणी लक्षात घेऊ की जर समजा एक निवडणूक आहे आणि त्या निवडणुकीमध्ये 100 मतदार आहेत, 100 मतदार त्या निवडणुकीमध्ये मतदान करत आहेत. 100 मतदान केलं आणि त्या ठिकाणी निवडणूक जी आहे या निवडणुकीमध्ये 5 उमेदवार निवडणुकीमध्ये उभे आहेत. 5 पैकी आपल्याला एकाची निवड करायची आहे. मग मतमोजणी केली जाते. मतमोजणी करत असताना अ उमेदवार असेल, या अ उमेदवाराला 30 मतं प्राप्त झाली असतील. ब उमेदवार आहे, या ब उमेदवाराला 20 मतं प्राप्त झाली असतील. क उमेदवार आहे, क उमेदवाराला या ठिकाणी 20 मतं प्राप्त झालेली असतील आणि ड उमेदवार आहे, या ड उमेदवाराला 10 मतं प्राप्त झालेली असतील. 30 आणि 20 50, 50 आणि 20 70, 70 आणि 10 80 आणि 5वा उमेदवार जो आहे हा 5वा उमेदवार आहे की यालाही 20 मतं प्राप्त झालेली असतील. अशा प्रकारे 100 मतं प्राप्त झाली. उमेदवार आहेत 5, निवडून द्यायचा 1. मग या मतदारसंघामध्ये सर्वात जास्त मतं अ उमेदवार आहे, याला 20 आहेत, याला 20 आहेत, याला 10 आहेत, याला 20 आहेत. म्हणजे सगळ्यात जास्त मतं अ उमेदवाराला प्राप्त झालेली आहेत आणि त्याच्यामुळे अनेकत्व पद्धतीनुसार अ उमेदवार या मतदारसंघातून निर्वाचित घोषित केला जातो. या ठिकाणी त्याला बहुमत मिळालेलं आहे का? नाही, परंतु इतरांपेक्षा जास्त मतं प्राप्त झालेली आहेत. आपण जर विचार केला तर 100 जे आहेत या 100 पैकी याला फक्त 30% मतं मिळालेली आहेत आणि 70% मतं जी आहेत ही 70% मतं त्याच्या विरोधात जी आहेत ही विरोधात पडलेली आहे, परंतु तो विरोध विभागलेला आहे. ब मध्ये असेल, क मध्ये असेल, ड मध्ये असेल, ई मध्ये असेल आणि तो विरोध जो आहे हा विरोध विभागलेला आहे आणि त्याच्यामुळे त्या मतदारसंघामध्ये इतर जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांपैकी ज्या उमेदवाराला सर्वात जास्त मतं प्राप्त झालेली असतात तो उमेदवार निर्वाचित घोषित केला जातो. ही जी पद्धत असते या पद्धतीला अनेकत्व पद्धत असं म्हटलं जातं आणि या अनेकत्व पद्धती जी आहेत या पद्धती साधारणतः एक प्रतिनिधी मतदारसंघासाठी वापरली जाते आणि त्याच्यामध्ये त्याला बहुमत मिळालेलं आहे किंवा नाही याचा विचार केला जात नाही. तर त्या मतदारसंघामध्ये सर्वात जास्त मतं कोणत्या उमेदवाराला प्राप्त झाली त्याला महत्व दिलं जातं आणि तो उमेदवार निर्वाचित घोषित केला जातो. आपण भारताचा विचार केला तर भारतामध्ये लोकसभेची निवडणूक असेल किंवा विधानसभेच्या निवडणुका असतील तर त्या निवडणुकींचा विचार जर आपण केला तर या निवडणुकीमध्ये अनेकत्व पद्धत वापरली जाते की त्या मतदारसंघामध्ये जेवढे उमेदवार उभे असतील त्या उमेदवारापैकी मतमोजणी करत असताना ज्याला सर्वात जास्त मतं प्राप्त झालेली असतात तो उमेदवार त्या ठिकाणी निर्वाचित घोषित केला जातो. काही वेळेला असं होतं की या ठिकाणी जर समजा 30 मतं आहे आणि हा उमेदवार आहे, या उमेदवाराला 31 मतं आहे, म्हणजे फक्त एकच मत जास्त आहे. याला 30 आहेत आणि याला 31 आहेत, परंतु याला एक मत जरी जास्त असलं तरी हा उमेदवार या ठिकाणी निर्वाचित घोषित केला जातो आणि त्याच्यामुळे इतर उमेदवारांपेक्षा ज्या उमेदवाराला मतं जास्त असतील तो निर्वाचित घोषित करण्याची जी पद्धत असते त्या पद्धतीला अनेकत्व पद्धत असं म्हटलं जातं. त्यानंतर दुसरी पद्धत आपल्याला या ठिकाणी पाहिजे ती म्हणजे बहुमत पद्धत. या बहुमत पद्धतीचा विचार जर आपण केला तर या बहुमत पद्धतीमध्ये अनेकत्व पद्धतीमध्ये असणारा जो दोष आहे हा दोष काढून टाकलेला आहे. या अनेकत्व पद्धतीमध्ये आपण जर पाहिलं तर आपण आता पाहिलं की याला 30% मतं मिळालेली आहेत, परंतु 70% लोक त्याच्यामध्ये त्याच्या विरोधामध्ये जे आहेत हे विरोधामध्ये आहेत आणि त्याच्यामुळे बहुमत पद्धती जी असते या पद्धतीमध्ये उमेदवार जो असतो या उमेदवाराला निवडून येण्यासाठी स्पष्ट बहुमत मिळालं पाहिजे. बहुमत मिळालं पाहिजे म्हणजे 50% मतं
जेवढे मतदान असतील त्याच्यापेक्षा कमीत कमी 50% मतं त्याला प्राप्त झाली पाहिजे. 50% मतं जर प्राप्त झाली असेल तरच तो त्या ठिकाणी निर्वाचित किंवा निवडून आला असं घोषित केलं जातं. 50%पेक्षा कमी मतं प्राप्त झाली असतील तर तो निवडून आला असं मानलं जात नाही. साधारणतः आपण जर पाहिलं असेल तर या ठिकाणीच आपण लक्षात घेऊ की या जर समजा निवडणुकीमध्ये 100 मतं आहेत, मग 100च्या 50% आपण जर पाहिलं तर कोणताही उमेदवार जो आहे या उमेदवाराला निवडून येण्यासाठी किमान 50 मतं जी आहेत या 50 मतांची आवश्यकता लागेल की ज्या उमेदवाराला कमीत कमी 50 मतं प्राप्त झालेली असतील तो उमेदवार त्या ठिकाणी निवडून आला असं घोषित केलं जातं. अनेकत्व पद्धतीमध्ये तसं नसतं, परंतु बहुमत पद्धतीचा विचार जर केला तर त्याच्यामध्ये तो कोटाच निश्चित केला असतो की उमेदवार जो आहे या उमेदवाराला निवडून येण्यासाठी किमान बहुमत प्राप्त होणं आवश्यक असतं. उदाहरणार्थ आपण जर भारताचा विचार केला तर भारतामध्ये राष्ट्रपतीची निवडणूक असेल किंवा उपराष्ट्रपतीची जी निवडणूक असेल या निवडणुकीमध्ये बहुमत जे या बहुमताचं तत्व लागू केलं जातं. आणि मग या बहुमताचं तत्व लागू करत असताना राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये कोटा काढण्याचं सूत्र सांगितलेले आहे. किंवा कोटा म्हणजे काय तर एकूण वैध मतदानाची संख्या भागीला निवडून द्यायच्या प्रतिनिधीची संख्या अधिक 1 आणि या संपूर्ण सूत्राच्या अधिक 1 यानुसार कोटा निश्चित केला जातो. उदाहरणार्थ आपण याचा 100चाच विचार करू किंवा या ठिकाणी एकूण वैध मतदान आहे 100, वैध मतदानाची संख्या 100, त्यानंतर निवडून द्यायच्या प्रतिनिधींची संख्या आहे 1, निवडून द्यायच्या प्रतिनिधींची संख्या 1, त्यानंतर एकूण वैध मतदान भागीला निवडून द्यायच्या प्रतिनिधींची संख्या अधिक 1. आणि मग यानुसार आपण जर पाहिलं तर 100 भागीला 2 जर आपण केलं तर या ठिकाणी इथे 50 अधिक 1 म्हणजेच इथे निवडून येण्यासाठी किती मतं लागतील 51 मतं. यानुसार कोटा निश्चित केला जातो. वैध मतदानाची संख्या भागीला निवडून द्यायच्या उमेदवारांची संख्या अधिक 1 आणि संपूर्ण सूत्राच्या अधिक 1 असं एक सूत्र आपल्याला यानंतर हे सूत्र पुन्हा डिटेलमध्ये पाहायचं आहे. तर या ठिकाणी आपण राष्ट्रपती उपराष्ट्रपती एकच निवडून देतो आणि त्याच्यामुळे मतं आपण जर पाहिलं 100 मतं आहेत मग भागीला निवडून द्यायच्या प्रतिनिधीची संख्या 1 अधिक 1 आणि या संपूर्ण सूत्राच्या अधिक 1 असं जर आपण पाहिलं तर या ठिकाणी कोटा किती मताचा येतो 51 मताचा. म्हणजेच 50%पेक्षा एक मत जास्त लागेल. 50% मतं जर मिळाली तर दोघांनाही 50-50 सारखी मतं मिळतील आणि तसं होऊ नये म्हणून एक मत त्या ठिकाणी जास्त टाकलं जातं आणि अशा प्रकारे बहुमत ही जी पद्धती आहे या पद्धतीनुसार उमेदवारांची निवड केली जाते. अशा प्रकारे साधारणतः एक प्रतिनिधी मतदारसंघ जे असतात या मतदारसंघामध्ये निवडून येण्यासाठी अनेकत्व आणि बहुमत या 2 पद्धतीचा वापर जो आहे हा वापर केला जातो. यानंतर उरलेल्या पद्धतीची ही पद्धत म्हणजेच प्रमाणशीर या पद्धतीचा विचार आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये जो आहे ह्या व्हिडिओमध्ये करायचा आहे. आजचा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यामध्ये निवडणूक पद्धतीचं 2 भागांमध्ये असणारं वर्गीकरण पाहिलं की एका मतदारसंघातून निवडलेल्या उमेदवारांची संख्या. तर एका मतदारसंघातून जर एक प्रतिनिधी निवडला असेल तर त्याला आपण एक प्रतिनिधी मतदारसंघ म्हणतो आणि एकापेक्षा जास्त निवडणं असेल तर त्याला आपण बहुप्रतिनिधी मतदारसंघ असं म्हणत असतो. त्यानंतर निवडून येण्यासाठी आवश्यक मतं किती आहेत या मतांच्या आधारे विचार जर आपण केला तर मतांच्या आधारे अनेकत्व बहुमत आणि प्रमाणशीर अशा निवडणुकीचे 3 प्रकार किंवा 3 पद्धती सांगितल्या जातात. त्याच्यामध्ये पहिली अनेकत्व आपण पाहिली की त्या मतदारसंघामध्ये इतर मतदारांपेक्षा ज्याला सर्वात जास्त मतं प्राप्त झाली आहेत तो निवडून येतो त्याला म्हटलं जातं अनेकत्व. आणि बहुमत पद्धतीमध्ये निवडून येण्यासाठी त्या उमेदवाराला किमान 50% मतं प्राप्त करणं आवश्यक असतं आणि 50%पेक्षा कमी मतं प्राप्त झाली तर तो निर्वाचित घोषित केला जात नाही. कोणालाच 50% मतं प्राप्त झाली नाही तर ती निवडणूक जी असते ही निवडणूक रद्द केली जाते. अशा 2 पद्धती जी आहेत या 2 पद्धतींचा अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये केलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रमाणशीर प्रतिनिधित्वाची पद्धत समजावून जी आहे हे समजावून घेणार आहोत. धन्यवाद.